सगळ्यांचं मनापासून स्वागत करते भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात. मी संपदा आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्याय यांचं सुद्धा मनापासून स्वागत करते. आजचा आपला भाग जो आहे या कार्यक्रमाचा तो आहे तुम्ही ईमेलवरनं पाठवलेले आत्तापर्यंत जे जे विषय आम्ही हाताळले त्याच्यावरचे प्रश्न. मग ते ग्रहांवरचे असतील, राशीवरचे असतील, एखाद्या योगावरचे असतील किंवा गोचराविषयी कुठला जो तुमचा प्रश्न असेल तो त्यातल्या आम्ही निवडक प्रश्नांना आज इथे आणलेलं आहे आणि या प्रश्नोत्तराला आपण सुरुवात करतो आहोत. पहिला प्रश्न आलाय, माझ्या मित्राच्या पत्रिकेत जलभय असं सांगितलंय, तर मग याचा अर्थ नेमका काय आणि यावर तोडगा काय? केव्हा वगैरे काही सांगितलं नाही. लाईफ टाइम जलभय. जलभय पाणी प्यायचं की नाही? आता प्रश्न असा येत आहे, फारच मला प्रश्न आवडला दोन कारणासाठी. लिहिणारा माणूस बेजबाबदारपणे काहीतरी लिहून जातो. अरे तुम्ही जेव्हा जलभयाचं एखाद्या लिहिता तो मनुष्य लाईफ टाईम भीतीच्या वातावरणात वावरतो. तुम्ही असं लिहा 50व्या वर्षी तुम्हाला चंद्राची दशा आहे त्यामुळे जलभय आहे, मग 50 वर्षापर्यंत त्याची जलप्रवास तुम्ही का थांबवता? आपण ह्या ठिकाणी जे लोकांना एक्सप्लेन करतोय की तुमची मूळ कुंडली त्याच्या महादशा, अंतर्दशा, गोचर हे झाल्यावर फायनल फळ. मुलीचं लग्न होणार हे पत्रिकेत नुसतं लिहिलं, या मुलीचं लग्न होणार केव्हा, नवरा कसा मिळणार, हे डिटेल नको द्यायला. तर असं ज्याने लिहिलंय त्या ज्योतिषाचा मी जाहीर निषेध करतो की त्याने त्या व्यक्तीच्या मित्राला विनाकारण टेन्शनमध्ये ठेवलंय. जलभय हे मृत्यूस्थानी म्हणजे कितवं? अष्ट. काय बात आहे. अष्टमस्थानी मृत्यूस्थानी दूषित चंद्र किंवा नेपच्यून अतिशय कुयोगाने बिघडल्या राहू, शनी वगैरे. आता शनीचं लक्षात घे, शनी गुदमरणं दाखवतो. चंद्र शनी अष्टमात युती असलेल्या व्यक्ती कितीतरी प्रकाराने गुदमरण हा प्रकार त्यांना घडतो. अनस्थेशियामध्ये असं झालेलं आहे. अगदी पाण्याचा संबंध असं यांनी शोधून काढलं समजा. मग अष्टमात चंद्र असणाऱ्यांना सांगतात की तुम्ही पाण्यातले प्रवास फारसे करू नका, पण केव्हा ते लिहायला नको का? रोज रोज काय नसतं ते भय. असे हे ज्योतिषी जुन्या काळच्या ज्या पत्रिका आहेत गणपतीच्या पुस्तकातल्या खरडून ठेवतात काहीतरी. त्याच्या पुढे कॉम्प्युटराइज पत्रिकेत सुद्धा पानाच्या पानं तुमचं प्रेडिक्शन देतात आणि त्या फ्लॉपीवरनंच ते सगळं काढतात. निर्जीव यंत्र भविष्य सांगू शकेल? ज्योतिषी जेव्हा बसतो सगळे पॉइंट्स एकत्र करतो तेव्हा फायनल चव कळते पदार्थाची. तसं तुम्ही एक जलभय म्हणता तर केवढी प्लॅनेटरी पोझिशन त्या बिघडलेल्या असल्या पाहिजेत ते सांगा. हे जलभय आहे पण यावर्षी जास्त आहे. त्या कॉम्प्युटराइज पत्रिकेमध्ये 20-25 पानं असंच काहीतरी लिहून ठेवतात. ज्या वेळेला तुम्ही म्हणता की कॉम्प्युटराइज्ड पत्रिका हवी तेव्हा याचा अर्थ त्याचं ते प्रेडिक्शन वाचनात अर्थ नाही तर अंशात. मी सांगतो की विदाउट प्रेडिक्शन द्या. प्रेडिक्शनचे पैसे आणखी जास्त घेतात. विदाउट प्रेडिक्शन मॅथमॅटिकल पार्ट, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थळाची मला ग्रहांची अंशात्मक स्थिती, दशा वगैरे नाही लिहिलं मी काढू शकेन, पण तुम्ही सगळंच मला रेडी करून द्या. असे रिपोर्ट तयार करून आणल्यानंतर मग डॉक्टर लोक पटपट पुढचं सांगतील ना. तसं येत आहे. तुम्ही एकदा आपल्या एकाच कार्यक्रमात बालारिष्ट मध्ये सांगितलं होतं की नेपच्यून अष्टम स्थानी चंद्र असता बालारिष्ट योग असतो. बालपणी अरिष्ट येतं. एक उदाहरण आहे का आपण बघितलं, 2 वर्षाची ती मुलगी उलटी बादलीत पडली. आई वडील टीव्ही बघतायत, तिचं कर्कश ओरडणं ऐकू आलं नाही, इतके टीव्हीत गुंतलेले आणि बुडून गेली ती. हा बालारिष्ट असण्याचा संभव आहे. आणि हर्षल नेपच्यून असेल त्या अष्टम ते कलर बदलले कारण हर्षलामध्ये अग्नी वीज आहे, विजेच्या धक्क्याने मरणं. विजेचा शॉक लागून जी माणसं मरतात किंवा अंगावर वीज पडते तिथे हर्षल आहे. एक वाक्यात तुला हर्षलाचं महत्व सांगतो. हर्षल मंगळाच्या 100 पट शक्तिमान आणि बुधाच्या 100 पट बुद्धिवान आहे. हर्षलाचा शॉक काय असेल बघ. मंगळाची ठिणगी असेल, हर्षलाचा लोळ आहे विजेचा. म्हणून मृत्यूस्थानी हर्षल असणाऱ्यांचं मरण कधी कधी आकस्मिक पण फार गंभीररित्या. त्यामुळे इथे आम्हाला जलभय म्हणताना तुला स्पष्ट कल्पना देऊन ठेवतो. मृत्यूस्थानी चंद्र असेल तर नदी ओढे ह्यात ठीक आहे मृत्यू, पण मृत्यूस्थानी नेपच्यून असेल तर सप्तसागरांचा कारक आहे तो. नेपच्यून जलभय दाखवतो ते समुद्रात, चंद्र छोट्या जलाशयात
आणि ह्या मुले तर बादलीतच आलं मरण. तर तुम्ही असे ग्रहांची अंश वगैरे बघून ग्रॅव्हिटी ठरवा. ह्यांना ज्याने नुसतं जलभय लिहून ठेवले त्याने काय करावं, कॉम्प्युटराईज पत्रिका काढावी. त्यात नेमकं जलभय ज्या ग्रहामुळे आले त्याच्या दशा केव्हा तर काढावा. त्यात गोचरीतनं मृत्यूस्थानात ग्रह केव्हा जातात ते तज्ज्ञ ज्योतिषाकडनं समजून घ्यावं आणि त्या पिरियडमध्ये भीती आहे. पण या जलभयाचं आणखीन जरा अर्थ स्पष्ट करा. काही जण म्हणतात की जल हे कारण होऊ शकतं तुमच्या मरणाचं, की पाण्यातनं काही विषबाधा झाली किंवा पाण्यावरनं पाय सरकला. मग त्याला जलभय नाही म्हणणार, मग त्याला काय विषयोग वेगळे आहेत. राहूच्या अंमलाखाली विषप्रयोग होणं. कर्क राशीत दूषित गुरु जलभय हे ह्यांनी दाखवतो तुमच्या जलोदराने. प्लुरसी नावाचा शब्द तो ऐकलेला आहे. ते फुफ्फुसात पाणी होणं, तिथे मिथुनेमध्ये बिघडलेला चंद्र, हे तुम्ही त्याप्रमाणे शोधलं पाहिजे. मग तुम्ही ते स्पष्ट लिहा, रोगाद्वारे जलभय. पण हे जलभय त्याला बुडून मरण्याचे इंडिकेशन देतो. मिथुनेत बिघडलेला चंद्र म्हणजे चंद्राची काय स्थिती असेल? अत्यंत वाईट अशी अवस्था राहूनी, केतुनी, शनीने, हर्षलाने बिघडवणं. पण हर्ष म्हणजे फुफ्फुस मिथुन राशीवरनं बघतात. त्या मिथुन राशीमध्ये चंद्र जलाचा कारक आणि त्याच्यावर झालेले कुयोग कुठेतरी सुरुवात रोगाची होणं, पाणी साचत जाणं आणि प्लुरसी किंवा जलोदर वगैरे असे रोग. पण ते मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कळतात तसे, अवयवाला गृहीत धरून ते प्रेडिक्ट करतात. आणि हे जलभय मृत्यूस्थानी चंद्र बुडून मरणार. तो चलित झालाय का, 0 अंशावर असेल तर काहीच नाही उपयोग. पण मला एक अभ्यास म्हणून सांगा की जिचा बादलीत बुडून मृत्यू झाला तिचे योगात काय दिसलं? तिचा सुद्धा बुडून मरणच योग आहे, कारण ती पाण्यात बुडून गेली. पण म्हणजे कुठे अतिशय नाही ते सांगता येईल. तुमच्या पत्रिकेत तो चंद्र कमी डिग्रीवर आहे, जल सुद्धा काय क्वांटिटीचं असेल याचं पण प्रेडिक्शन देता येतं तुम्हाला. म्हणून नेपच्यून असेल तर सप्त समुद्र, चंद्र बऱ्यापैकी युवावस्थेत पण दूषित आहे तर नदी ओढे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, एकाला तर सलून मध्ये स्प्रे नुसता मारला आणि घुसमटला तो. तुम्ही डिटेल काढायला नको कधी. आता मला मी एवढं का जरा कडक बोललो यांच्यावर, ज्याला हे रिडिंग दिले ना त्याच्या डोक्यात बसलो. काय सांगा, उद्या तो गणपती विसर्जनाला पण जाणार नाही. हो ना. एखाद्या लाटेला घाबरेल. तर एवढंच लक्षात ठेवा, हे जलभय झालं. कोणाला अग्निभय लिहितात, कोणाला विद्युत भय लिहितात, मृत्यूस्थानी हर्षल विजेचा केव्हा काय ते सगळं सांगा. आणि अशी भयान भविष्य सांगू नका. त्यातूनही जर तसा योग असेल तर महामृत्युंजयाचा यज्ञ करून, महामृत्युंजयाच्या जपाचे अनुष्ठान करून त्याची तीव्रता कमी करता येते. खरं तर अशी मुलं खूप कंटाळतात, कारण आई ट्रिपला पाठवतच नाही. इथे जाशील तिकडे पोहोचशील, तर त्यावेळेला हे भयाची बरोबर आई वडिलांना पण टेन्शन येतं. आपल्या जलभयावर पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न बघा, राशीनुसार चेहरेपट्टी बदलते का? म्हणजे राशींच्या व्यक्तींची, अमुक एका विशिष्ट राशींच्या व्यक्तींची ठेवण ही सारखी असू शकते का? आता तू जे म्हणते त्या राशीप्रमाणे मी चेहरेपट्टी सांगितलीच आहे की मेष म्हटल्यानंतर त्याचं व्यक्तिमत्व कसं असेल, चेहरा कसा उग्र असेल, नजर कशी रोखलेली असेल. त्या फेसिडिंगमध्ये असं म्हणतात की तुम्ही एकमेकाकडे बघता, तो पहिली नजर कोण झुकवतो तो डॉमिनेट झालेला असतो. आणि काही लोक रोखून बघतात, समोरचा मनुष्य नजर काढून घेतो, याचं डॉमिनेशन त्याच्यावर होतं. हा पण एक भाग. आता त्यांनी चेहऱ्यापुरतं विचारलंय. 12 राशीला स्पर्श करून मी म्हणेन मेष उग्र चेहऱ्याचे. कारण बघा मनात काय चाललंय, मंगळ आहे, राग आहे, अन्याय सहन होत नाही, कुठे रसिकता हळूवारपणा भाग गेलेलाच आहे, फक्त चिड 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 राग आहे, चेहरा उग्र होणार. वृषभेच्या लोकांच्या डोक्यात सतत मजाच चाललेली आहे, फुलपाखरं उडत आहेत, निरनिळ्या रंगाची फुलपाखरं आहेत. कोण चित्रकार आहे, कसं उडत आहे, तिथे बसलं फूल, ही फुलं किती छान आहे. मग वृषभेचे लोक फुलं तोडत नाहीत, ते झाडावर छान दिसतं, तिथेच कोरवाळून ठेवतात त्याला. मिथुनेच्या लोकांच्या डोक्यात मौस मजची मस्ती चाललेली असते, मजा, मिस्केलपणा, डोळे मिचकावणं, हळूच बारीक करणं. पण हे सुद्धा शोभलं पाहिजे. कर्केमध्ये सारखं भावनांचा कल्लोळ आहे, चेहरा असा सारखा सेन्सिटिव्ह, डोळे पाणावलेले, असं हरवून जाणं दुसऱ्याकडे बघताना ते दिसेल. सिंहेमध्ये तर काय सगळे कायदे पंडित हेच ना, त्यामुळे प्रत्येकाची चुकाच शोधणे, शिस्त,
बारीक बारीक, म्हणजे चिंवेच्या बायका लिटररी कशी बसली आहेस, नीट बस, उद्या दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, आडवी वेडीवाकडे काय झोप, सतत चालू. तिला जरा राहू दे ना माहेरी मोकळेपणाने, पुढे आहेच ते टेन्शन. कन्येमध्ये अस्वस्थपणा, असा बसू शकत नाही, बंधन बोलतो काय नाही ना इथे, सारखा अस्वस्थ. तुळेमध्ये संतुलित, असं गोड हसणं, पलीकडच्या व्यक्तीला बरं वाटतं, समोरची व्यक्ती प्रसन्न चित्त आहे. वृश्चिकेत तामसेपणा ठासून भरलाय, चेहरा नुसता उग्र नाही. बरेच वृश्चिकेचे लोक काही कारण नसताना दातोट पण खातात. आता त्या ज्येष्ठ असेल त्या प्रकार फार होईल. अनुराधा खूप प्रसन्न चित्त आहे. धनुमध्ये अनप्रेडिक्टेबल आहे. आत्ता भांडत होता बायकोशी ताड ताड, आणि एवढे सासरे आले, दार उघडून, हॅलो अगं बघितलंस का कोण आले, अरे मगाशी एवढा फायर करत होता तिला, ताबडतोब ट्रान्सफर सीन. हे धनुचा चेहरा. मकर कुंभ दोन्हीमध्ये शनी असल्यामुळे जरा निराशाजनक, हरवून जाणं वेगळं आणि निराशाच्या गर्तेत बुडणं वेगळं. पण काही तुम्ही सांगत असलात ना, अमुक मुलगी आहे काय, तिचं लग्न झालं, काय सुंदर मुलगी होती, काय आज सुंदर आहे, उद्याचं कोणी पाहिलंय, आजारी तर पडेल, असं आयुष्य किती असतं माणसाचं, हे टोकाचंच. आणि मीनवाले खरंच भाबडे. मीन राशीच्या लोकांच्या चेहऱ्यामध्ये असं कीर्तनाला ऐकताना कसं ते हरवून जाताना, अशा रीतीने ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली की त्यांच्या ते देवाबद्दलचे पुन्हा हळवेपण येतं. पण जाणवतं भाबडेपणाबरोबर बुद्धीचा लोप झालाय. एक बौद्धिक सुद्धा आपली कुवत ठेवून सगळ्या गोष्टीचा विचार करणं, ते नाही करत. म्हणजे मी अनेक वेळा उदाहरण दिलं की ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, हे अणुविभाजन केलं का, हे कुंभवाला शोधतो. मीनवाला म्हणतो ते बसले आणि चालूच केलं, देवाला काय अशक्य आहे. त्यांना फार मगजमारी करायला आवडत नाही. चालवली म्हणजे चालवली. आता त्यांनी राशीचक्र किंवा अंतराळातून अंतरंगाकडे वाचावं. 12 राशींच्या वर्णनात चेहरेपट्टी त्यांच्या आत काय चाललंय तशी होते मी दाखवले. म्हणून फेस स्टडीवर आपण भविष्य सांगतो. फेस स्टडीमध्ये आपण घटना नाही सांगितल्या, नाही, आपण स्वभाव सांगितला. आणि स्वभावच भविष्य पुढे बदलतो, घडवतो, काय म्हणाल ते. आता पुढचा प्रश्न आहे आपला. पत्रिकेत ग्रहांनुसार फळ मिळणार असे असते, पण जर प्लॅनेटमध्ये ग्रहांची दशा बदलली तर पत्रिकेचे फळ बदलते का? प्लॅनेटमध्ये ग्रहांची दशा बदलली असा शब्द नाही. प्लॅनेट म्हणजेच ग्रह. तुमच्या कुंडलीत ग्रहांची दशा बदलते. उदाहरण घे. माझ्या नाही, आपले प्रेक्षक किती हुशार आहेत, किती ऑब्झर्व करतायत. मला खूप आनंद वाटतो या प्रश्नाने. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण असं गृहीत धरू, कन्या राशीमध्ये प्रथम स्थानामध्ये बुध आहे. म्हणजे कन्या लग्न झालं, लग्नी बुध. प्रथम स्थानी मिथुन किंवा कन्येत बुध असणाऱ्या व्यक्ती कमालीच्या स्मार्ट, सावळ्या, हसतमुख, हजरजबाबी अशा असतात. आणि त्याच व्यक्तीच्या मीन राशीमध्ये शनी आहे सप्तमात, कन्येच्या बरोबर समोर. आता कन्या राशीचा बुध जे काही फळ ज्योतिषी लिहून ठेवेल, खूप स्वभाव हसतमुख आहे, खूप विनोदी आहे, सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे, सगळं मान्य आहे. महादशा शनिदेवांची चालू झाली. ती 19 वर्ष असते, 1-2 नाही. आणि सप्तम स्थान विवाहाचं स्थान आहे. विवाह स्थानातनच सुरुवात झाली त्रासाला. पत्नी आजारीच आहे, जोडीदार, किंवा मतभेद झालेत, गैरसमज खूप झालेत, ती सोडूनच गेले, विरह झालाय, असा मनुष्य हसणं विसरणार नाही का? मग लग्नी कन्येच्या बुधाची फळं याच्यावर स्टे आणणार शनी. जसे सद्गुरू कृपा करतात शिष्यावर, पण ते काय म्हणतात, मी तात्पुरता स्टे आणेन, पूर्ण पाटी कोरी तुला करायचे साधनेने, तर तुझे साधना नाव. म्हणून सद्गुरू पहिला प्रश्न शिष्याला विचारतात, साधना कशी चालली आहे? ते असं नाही विचार, पाऊस बिऊस आहे का मुंबईला, साधना कशी चालली आहे? तुमचा माझा संबंध फक्त त्यापुरता आहे, तुमचं बोट धरून मला त्या शक्तीपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं, माझं काम संपलं. हे बुधा, तू हसतोयस, मजा करतोयस, सगळं मान्य आहे, आता जरा पोरकटपणा थांबव. कारण या व्यक्तीला अत्यंत दुःखदायी प्रसंगांना सामोरं जायचं आहे. व पत्नीचा आजारीपण, वियोग, घटस्फोट काही असेल, आणि तुला माहिती आहे की आपण असे अस्वस्थ झालो काळजाने की मजा नाही करत,
तशी शनीची दशा सुरू झाल्यावर मूळ पत्रिकेतल्या काही गोष्टींवर स्टे येतो. त्याच्या उलट लग्नी शनी आहे प्रथम स्थानात, कायम तब्येत बिघडणं असं लिहून ठेवलंय ज्योतिषाने, पण सप्तमात गुरु आहे. गुरुची महादशा सुरू झाली आहे. गुरु त्यातल्या त्यात बरं वातावरण निर्माण करतोय. तर लोक म्हणतील हा असं ना खूप थकल्यासारखा आजारी जर वाटत, हल्ली बरा दिसतो. गुरुने स्टे आणला म्हणण्याच्या शनिदेवांना विनंती केली, महाराज थोडी माझी दशा चालू आहे 16 वर्ष, आपण जरा इथे बसाल का, मला रस्ता मोकळा द्या. असं म्हणून. बरोबर. पण समजा असं कधी झालं की आता संशोधन तर चालूच असतं आणि अवकाशातच काही फेरफार झाली तर काही बदल घडू शकतो का या सगळ्या भविष्यावर? उदाहरणार्थ आता मला माहित नाही, पण नक्षत्रांमध्ये अभिजित नावाचं नक्षत्र शोधलं गेलं, पण ते काही वेगळं असं नवं नाहीये, तर काही पुंजक्याना, पण त्यामुळे काही भविष्य वर्तनात काही फरक पडू शकतो. अभिजित हे फार पूर्वीपासून उल्लेख आहे, पण ते श्रवण याच्या नक्षत्राच्या मध्ये असल्यामुळे ताऱ्यांची विभागणी फक्त झाली आहे. अभिजितचा उल्लेख प्राचीन ग्रंथात पण आहे. हे एक संशोधन झालं, किंवा तुम्ही म्हणाल प्लुटोला शोधलं, पण प्लुटो जो अलीकडे शोधला म्हणत असाल तर पूजांमध्ये यमदेवाची सुपारी कशी येत होती? यमधर्म म्हणजेच प्लुटो. तर अवकाशातले काही ग्रह तुम्ही शोधलेत किंवा काही सूर्यावर स्फोट होतात वगैरे, आपण त्याचा इंडिव्हिज्युअल तुमच्या घटनांशी संबंध येत नाही, त्याचा तुमचा क्लायमेटशी संबंध येईल. सौर वारे वाहतील, उष्णता वाढेल, अमुक होईल, पृथ्वीला धोका होतो, इथपर्यंत ठीक आहे. तुमचे इंडिव्हिज्युअल कर्मांशी संबंधित जी ग्रह स्थिती आहे त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. आणि आता एक प्रश्न असा विचारेल की ज्या वेळेवर पत्रिका अवलंबून आहे, तर त्या वेळेसाठी काही ज्योतिषींनी एकत्र येऊन डॉक्टर आणि नर्सेसना कधी प्रशिक्षण दिल्याचं तुमच्या ऐकिवात आहे का, की या पद्धतीने वेळ घ्या, कारण जवळजवळ एक माणसाआड एक माणूस पत्रिका तर करतोच. डॉक्टर आणि नर्सेस बडगा घेतील हातामध्ये आणि ते म्हणतील, उपाध्ये बुवा एकदा लेबर रूम मध्ये या, डिलिव्हरी कशा होतात बघा, काय टेन्शन खाली आम्ही असतो, बाळंतीण सुखरूप आहेत का हे आम्हाला बघायचं असतं, काय झालं तर किती लोक दगडफेक करतील आमच्या हॉस्पिटलवर सांगता येत नाही, ह्या टेन्शनमध्ये तुमच्या वेळा कुठे सांभाळू आम्ही, असं ते पहिलं म्हणतील. पण प्रशिक्षित करायचं म्हटलं होतं आणि मी त्यांना सांगितलं, तुम्ही बरोबर वेळा ॲडजस्ट करून घ्या घड्याळाच्या. जसं आपण आज मोबाईल बघतो ना, इतकं सेकंड टू सेकंड टी व्हीचे कार्यक्रम बातम्या चालू होतात त्या ह्याच्यावर, तसं जर मोबाईलच्या ह्याच्यामुळे तर प्रशिक्षण कशाला हवं आहे. ती डिलिव्हरीला जाणारी जी बाई आहे किंवा त्यांच्या नातेवाईक त्यांच्या हातात मोबाईल द्या. डॉक्टरने एवढंच सांगा, प्लीज डिलिव्हरी झाली आणि नाळ कापली, मूल सेपरेट झालं की लगेचची वेळ कळवा. आणि त्या बाईला त्यावेळेला काय सांगता येत नाही, ते बेशुद्ध पण असेल, सिझेरियन झालं असेल, पण जवळपासच्या कोणीतरी व्यक्तीने नाळ कापलेली वेळ ठेवली तर पत्रिका करेक्ट मिळतील. आज हा प्रॉब्लेम नाही आहे, कारण त्या वेळा मिळायला लागल्यात. पूर्वी फार प्रॉब्लेम होता. प्लेगची साथ आली ना तेव्हा जन्म झाला बघायचा. थांबूया मग आज आपण इथे, कारण आपली वेळ संपली आज. नमस्कार.